डेअरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग. दूध भारी फॅट भारी SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. शक्तीपीठावरून जिल्ह्यातील दिग्गज नेत्यात मतभेद. मागील काही दिवस शक्तीपीठ महामार्गाचा विषय काहीसा मागे पडला होता, पण आता पुन्हा या विषयाने डोकेवर काढले आहे. जिल्ह्यातील मातब्बर नेते समजले जाणारे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यात या मुद्द्यावरून मतभेद असल्याचे दिसून येत आहे. शक्तीपीठ महामार्गाला गैरसमजातून विरोध होत आहे. विकासासाठी हा मार्ग गरजेचा असून याबाबतचे गैरसमज दूर करून सर्वांना विश्वासात घेऊन महामार्गाचा प्रश्न मार्गी लावू, असं वक्तव्य राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गासंदर्भात क्रीडाईच्या वतीने आयोजित समज गैरसमज गरज या विषयावरील चर्चासत्रात केले होते. यावरूनच राजेश क्षीरसागर शक्तीपीठ महामार्ग संबंधी पॉझिटिव्ह असल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या बाजूला शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही हे आपण आधीच सांगितले आहे. त्यामुळे आधी जो लेआउट काढला होता तो रद्द झाल्याची अधिसूचना आहे, अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ठणकावले आहे. राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता असल्याचे बोलून दाखवले, तर शेतकऱ्यांना नको असणारा महामार्ग होणार नाही अशी भूमिका हसन मुश्रीफ यांनी मांडली. यावरूनच राज्यात सत्तेत भागीदारी असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या घटक पक्षांच्या नेत्यांच्यात मतभेद असल्याचं उघड झालं आहे. आता शक्तीपीठ महामार्गाबाबत काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.